पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार यशवंत माने यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता या तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि राजन पाटील समर्थकांकडून एकमेकांवर करण्यात येणाऱ्या आरोपांना मोठी धार चढली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांनी जोरदार मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे। मुंबई येथे पार पडलेल्या भाजप प्रवेश सोहळ्यानंतर आता मोहोळ तालुक्यात जागोजागी दोन्ही माजी आमदारांचे सत्कार सोहळे पार पडत आहेत आणि या सत्कार सोहळ्यातून आक्रमक भाषणांनी दोन्ही आमदार आपल्या समर्थकांचा उत्साह वाढवण्याबरोबरच विरोधकांचे जोरदार समाचार घेताना दिसून येत आहेत। वाफळेच्या सभेत यशवंत मानेंनी उज्ज्वला थिटे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आरोपामागे आमदार राजू खरे आणि उमेश पाटील हेच सूत्रधार असल्याचं म्हणत गंभीर आरोप केलेत। पहा काय म्हणाले माजी आमदार यशवंत माने। तुमचंच नाही परंतु पूर्ण मतदारसंघामध्ये भूलथापा पाडणारी माणसं राजनजी पाटील मालक यशवंत माने यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप करण्यात ते यशस्वी झाले आणि त्यांच्या आरोपाला मतदार सुद्धा भुलले गेले। मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे। आज बोलण्याचा उद्देश एकच आहे माझा। 12 महिने पूर्ण झाल्यानंतर एक गोष्ट आपल्याला बोलतो। जे मध्यंतरी त्यांच्या स्टेजवरती मालकांवरती आमच्यावरती टीका करते एक भगिनी आपली होती विज्वलाताई थिटे। तुम्हाला त्यांचा एक किस्सा सांगतो तुम्हाला। मालक मला म्हणले बोललो असतो तर बोलून दिलं नसतं, परंतु एक गोष्ट सांगतो की खोटी माणसं किती बोलतात, खोटं बोलण्यासाठी काय करतात। म्हणजे जी टीम जी होती ना कशा पद्धतीने खोटी बोलत होती त्याचे तुम्हाला एक जिवंत उदाहरण सांगतो तुम्हाला। 25 ऑक्टोबर 2024 रोजी माझ्या पुतण्याचं एक पुण्यामध्ये एक ऑफिस आहे कन्स्ट्रक्शन कंपनीचं। त्या कंपनीमध्ये संबंधित महिला उज्ज्वला थिटे आणि त्यांचा मुलगा मला भेटायला आले। त्या दिवशी तुम्हाला गेल्यानंतर ताई काय काम आहे तर या म्हटलं। ते म्हणले मला तुम्हाला भेटायचंय। मी म्हटलं ताई उद्या मी पुण्यात येणार आहे त्यावेळेस भेटो। माझ्या पुतण्याचं एक ऑफिस आहे त्या ठिकाणी या। त्यांना ॲड्रेस पाठवला। ते 4च्या दरम्यान माझ्याकडे आले। आल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं, बघा त्यात भगिनीने मला सांगितलंय की राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला 50 लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि यशवंत माने राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती सडकून आरोप करायचे, त्याच्या बदल्यामध्ये 50 लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे। मी खोटं बोलत नाही। त्या भगिनीला तुम्ही विचारू शकता, त्यांना बोलू शकता, मीडियावाले जाऊन विचारू शकता। मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे कशासाठी आला? ते म्हटलं तर तुमच्यावरनी काय बोलायचं म्हणून आलंय की तुम्ही मला काहीतरी द्या, मी तुमच्यावर बोलणार नाही। मी म्हटलं तर तुम्हाला काय देऊ, माझ्यावर बोलायसारखं हायच काय तुमच्यावरती? पण ती म्हणली काय बोलणार, बोलण्यावर काय असतंय म्हणली, पुढची माणसं ऐकतात म्हणली काय जरी नसेल तर। मग मी म्हटलं चला ऐकून घेऊ या महिलेच्या डोक्यामध्ये काय विषय। या सुज्ञ जनतेने ज्याच्या डोक्यावर केस नाहीत त्या डोक्यातल्या माणसांनी त्यांना असं सांगितलं की 50 लाख रुपये देऊन 1 महिना फक्त आमच्या स्टेजवरती या आजी माझी आमदारावरती आरोप करणे। मग मी विचारलं ते आरोप न करण्यासाठी मी काय केलं पाहिजे? त्या भगिनीने सांगितलं माझ्या मुलासाठी एक नवीन करकरीत इनिवा गाडी द्या आणि ती इनिवा गाडी पुढे चालवण्यासाठी अकाउंटवरती 10 लाख रुपये मला पाठवा। बघा खोटं सांगत नाही, मीडिया समोर चालू आहे। विठ्ठलाकडे तोंड करून सांगतो यशवंत माझी खोटं कधी बोलत नाही।
आणि 1 वर्षानंतर बोलतोय. त्याच वेळेस जर मी बोललो, तुम्ही म्हणला असता एखाद्या महिला भगिनीची तुम्ही इज्जत काढताय, तिच्यावर तुम्ही आरोप करताय. आता कुठलं माझं निवडणूक नाही, माझं इलेक्शन नाही. मी तुम्हाला 1 वर्षानंतर सत्परिस्थिती सांगतो की खोटं बोलणारी जी टीम आहे आणि खोटं असणाऱ्या गोष्टी पैसे देऊन विकण्यासाठी लावणारी ही माणसं आहेत. त्या भगिनीला 50 लाख रुपये देऊन लावलेले आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही मीडियावाल्यांनी त्या भगिनीला जाऊन विचारायचं की आमदार यशवंत मानेंच्या ऑफिसवर तुम्ही गेलता का, तुम्ही ही डिमांड केली का, तुम्ही या ठिकाणी 50 लाखाची तुम्हाला ऑफर आली होती का, ते तुम्ही विचारून घ्या. अशा पद्धतीचं राजकारण या मोहोळ मतदारसंघामध्ये केलं गेलं आणि या अशा चुकीच्या भूलथापाला आपण खरं समजलं गेलं. बघा, मी ज्या 2 गोष्टी सांगितल्या त्या 100% बोललेलो आहे की नाटाळ चौकडी जी येते ना, ह्यांना बंद करायचं काम करून टाका. आणि हा पैसे देऊन आरोप करायला लावतोय किंवा स्वतः बी आरोप करतोय. आणि तुम्हाला मीडियावाल्याला सांगतो, तुम्ही लगेच माझं भाषण झालं, मालकाचं भाषण झालं, त्या भगिनीला फोन करायचा आणि यशवंत माने बोलला ती खरं आहे का खोटं एवढंच विचारायचं.